तर आज आपण लिव्ह 52 प्रोटेक्ट लिक्विडचे यूजेस पाहणार आहोत. एक लिव्हर टॉनिक आहे. याचे आपण यूजेस पाहणार आहोत की आपण कोणत्या कंडिशनमध्ये लिव्ह 52 दिले पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचे यूजेस आणि त्याचे डोसेस आपण पाहणार आहोत. तर चला तर आपण पाहू आता. तर हिमालया कंपनीचे हे लिव्ह 52 प्रोटेक्ट लिक्विड बॉटल आहे. एक चांगल्या कंपनीची लिक्विड बॉटल आहे. एक जबरदस्त रिझल्ट आहे लिव्ह 52चा. तर जी 500 ml ची जी बॉटल आहे तर तिची एक प्राइस ₹165 आहे. चला तर आता आपण पाहू लिव्ह 52 प्रोटेक्ट काय करते, कसा यूज आहे आपल्या पशूंमध्ये, कसा यूज ते करते, त्याचबरोबर त्याच्या आपण कोणत्या कंडिशनमध्ये आपण वापरल्या पाहिजे, त्याचबरोबर त्याचे डोसेस किती आणि त्याचा यूज कसा केला पाहिजे ते आपण पाहू. तर लिव्ह 52 प्रोटेक्ट एक लिव्हर टॉनिक आहे. ते काय करते तर जे लिव्हरच्या संबंधित कोणतेही आजार असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असेल किंवा एक व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल त्यांच्यापासून एक लिव्हरला प्रोटेक्ट करण्याचे काम करते आणि लिव्हरला कोणतीही हानी पोचू देत नाही. जर आपले जे पशु आहेत जे चारा कमी खात असतील, त्याचबरोबर आजारी पडले असतील, आजारी सारखे पडत असतील, त्या कंडिशनमध्ये आपण लिव्ह 52चा वापर करू शकतो. जे की आपले दुधाळू पशु आहेत त्यांच्यामध्ये जर मिल्क कमी येत असेल, त्याबद्दल आपण जे इन्क्रीज करायचं असेल त्याबद्दल आपण लिव्ह 52चा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर त्यांची एक भूक जी आहे ते एक वाढवू शकतो आणि त्याचबरोबर आपण जे आपले जे मीट पर्पजसाठी आपण जे पशुही पालन करत असेल त्या कंडिशनमध्ये एक भूक ही वाढल्यामुळे त्यांची एक जी साईज आहे ती इन्क्रीज होते, त्याचबरोबर त्यांचे वेट गेन होते आणि एक अंगावरती एक शाईन एक निर्माण होते. त्या कंडिशनमध्ये आपण लिव्ह 52चा वापर करू शकतो. एक लिव्ह 52 प्रोटेक्ट हे एक अँटीटॉक्सिक आहे. म्हणजे जी वॉटर किंवा आपण जे चारा हे देतोय, गवत हे देतोय, त्याच्यामध्ये कोणतेही बॅक्टेरियल असतील तर त्यामध्ये एक अँटीटॉक्सिक असल्यामुळे ते एक लिव्हरला प्रोटेक्ट करते. त्यामुळे एक कोणत्याही लिव्हरला इन्फेक्टेड होत नाही कुठल्या गोष्टीचं. जे की दुधाचे जे फॅट आहे SMS पर्सेंटेज ते वाढवण्यासाठी आपण देऊ शकतो. एक आपल्या जे पशु आहेत त्यांचे एक तर त्यांचा चांगला शरीराचा विकास व्हावा, ब्लड सर्क्युलेशन एक चांगले राहावे, त्यासाठी आपण लिव्ह 52चा वापर करू शकतो. जेव्हा आपले जे पशु आहेत ते एक आजारी पडल्यावर आपण अँटीबायोटिकचा वापर केला जातो किंवा त्या कंडिशनमध्ये आपण जर अँटीबायोटिक बोलसी दिल्या किंवा एक इंजेक्शन दिले तर त्याचा एक लिव्हरला एक इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे काय होते की आपले जे पशु आहेत ते एक चारा हे कमी खातात, जरा कुचंबले राहतात. त्या कंडिशनमध्ये आपण त्याला एक सपोर्टर म्हणून एक लिव्ह 52 देऊ शकतो, जेणेकरून की त्याचे एक चांगली रिकव्हरी होते आणि एक आजारातून लवकर मुक्त होते ते जनावर. किंवा आपण जंत मारण्याचे जे बुलस देतो किंवा इंजेक्शन देतो त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण लिव्ह 52 आपण देऊ शकतो. कारण की का अँटीबायोटिक किंवा जे जंत मारण्याचे जे बोलस आहेत किंवा इंजेक्शन आहे त्याचे एक इफेक्ट जे एक लिव्हरला पडतो, त्याच्यामुळे एक जनावरे खात नाही त्या कंडिशनमध्ये आपण देऊ शकतो. तर एक लिव्ह 52 एक हे आहे जे की आपण जे आपले पशु प्रेग्नेंट असले तरी आपण देऊ शकतो किंवा जे प्रेग्नेंट नसतील ते त्यांना सुद्धा आपण लिव्ह 52 देऊ शकतो. तर असाही एक लिव्ह 52चा एक कोणत्या कंडिशनमध्ये दिले पाहिजे ते आपण पाहिले आणि त्याचबरोबर त्यांचे यूजेस आपण पाहिले. तर आता आपण त्यांचे डोसेस पाहू. जे की आपले मोठे जे पशु आहेत तर त्यांना आपण 50 ml सकाळी देऊ शकतो आणि 50 ml संध्याकाळी देऊ शकतो. आपण ओरली देऊ शकतोय किंवा पाण्यात देऊ शकतोय किंवा आपण
पेंडीमध्ये पण टाकून देऊ शकतो या. जे की आपले जे घोडे आहेत तर त्यांच्यामध्ये आपण 50 ml सकाळी देऊ शकतोय आणि 50 ml संध्याकाळी देऊ शकतोय. जे की घोडे आहेत त्यांचा एक E52 मुळे त्यांच्या एक लिव्हरला कोणते इन्फेक्शन झाले नसल्यामुळे त्यांची एक स्पीड एक इम्प्रूव्ह होते, एक त्यांचा एक स्टॅमिना एक इम्प्रूव्ह होतो. जे की आपले गायींचे जे बछडे आहेत तर त्यांना आपण 4 महिन्याच्या पुढील वर का तर त्यांच्यासाठी आपण 20 ml सकाळी देऊ शकतो आणि 20 ml संध्याकाळी आपण देऊ शकतो. जे की हॉर्स बेबी आहेत तर त्यांच्यामध्ये आपण 20 ml सकाळी देऊ शकतो आणि 20 ml संध्याकाळी आपण देऊ शकतो. जे की पिग्स आहेत तर त्यांच्यामध्ये एक मीट पर्पजसाठी आपण पालन करतो तर त्यांच्यामध्ये एक जबरदस्त रिझल्ट भेटतो. तर याच्यामध्ये आपण त्यांना सकाळी 20 ml देऊ शकतो आणि संध्याकाळी 20 ml आपण त्यांना देऊ शकतो. जे की आपले शेळी असेल किंवा बोकड असतील तर यांच्यामध्ये एक चांगल्या पराठीचे जे बोकडे असतील त्यांच्यामध्ये एक चांगला रिझल्ट भेटतो, जेणेकरून की त्यांचे वेट इन्क्रीज होते, त्यांची हाईट इन्क्रीज होते, एक स्ट्रॉंग आणि एक शायनिंग त्यांच्या अंगावरती येते. तर त्यांना आपण शेळी आणि प्लस जे बोकड आहेत तर त्यांना आपण 15 ते 20 ml आपण सकाळी देऊ शकतो आणि 15 ते 20 या दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये आपण एक फिक्स करून आपण त्यांना सकाळ संध्याकाळी आपण देऊ शकतो. सकाळी किंवा आपण सकाळी 20 ml आणि संध्याकाळी 20 ml असे पण देऊ शकतो. जर जे आपले शेळी बोकड मोठे असेल, जर जे लहान असतील तर त्यांना आपण जरा कमी देऊ शकतो. जर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून की आपणाला एक चांगल्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.